विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याकडे बोर्ड नाही कारण लाईट नाही आहे. पण आज फक्त आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. कोणाचं? ॲटॉमचं. ॲटम वेगळी, हा ॲटॉम आहे. तर सुरुवातीला आपण याची स्टोरी बघूया, इतिहास बघूया की हे कन्सेप्ट नक्की आली तरी कुठून. कुठल्या येड्याला सुचली पहिली ही कन्सेप्ट की ॲटम काय आहे. आम्हाला पण 10वीपर्यंत ॲटम होतं, मराठीमध्ये होतं, परमाणू होतं, अणू होतं. पण 10वी-12वी होईपर्यंत ॲटम कुठे आहे, काय करतात हे काहीच माहीत नव्हतं. कदाचित आमचा अभ्यासच तसा असावा. पण आज मोठं झाल्यावर कळतंय की ॲटम म्हणजे नक्की काय आहे आणि मला समजलेली कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पहिला एकदा इतिहासात डोकावूया की पहिला हा शब्द कुणी शोधला. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 सायंटिस्ट आहेत. ते पण 370 BC बिफोर क्रिस्ट. 2 सायंटिस्टची नाव आहेत. एक आहे ग्रीक फिलॉसॉफर ल्युकिपस आणि दुसरा आहे डेमोक्रिटस. ॲक्च्युली सुरुवातीला सायंटिस्ट बोलत नव्हते. काय म्हणत होते? त्या लोकांना फिलॉसॉफर बोलायचे. शास्त्रज्ञच, सायंटिस्टच, पण त्या लोकांना ही फिलॉसॉफर बोलायचे कारण ते फिलॉसॉफी झाडायचे. त्याला एक्सपेरिमेंटल प्रूफ नव्हतं, फक्त आपली मतं मांडायचे म्हणून सायंटिस्टला तेव्हा फिलॉसॉफर बोलायचे. ओके. या 2 सायंटिस्टने पहिल्यांदा सांगितलं की ॲटम एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे. म्हणजे एखादा समजा हा पेन घेतलात, याचे समजा एक तुकडा घेतला, छोटासा तुकडा घेतला आणि याचे अनंत तुकडे गेले, इन्फायनाईट तुकडे गेले, इन्फायनाईट नाही बिलियन्स तुकडे गेले, आणि जो शेवटचा तुकडा आहे, शेवटचा पार्टिकल आहे, ज्याला पुढे तुम्ही ब्रेकच करू शकत नाही, घंटा तुम्ही ब्रेक करू शकत नाही, त्या घंटा ब्रेकिंग अनब्रेकेबल पार्टला बोलायचं ॲटम, जो पुढे ब्रेक करणं इम्पॉसिबलच आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जे थॉम्सन हा सायंटिस्ट 1856 to 1944 त्याचा जन्मलेला काळ होता. एवढ्या वर्षात तो जगला, त्यानं काही ते दिवे लावले, ते तुमच्यासमोर ठेवलेले आहे. तर जे थॉम्सन म्हणजे किती सेंचुरीचा गॅप आहे बघा. तर जे थॉम्सनने एक एक्सपेरिमेंट केला होता आणि ते एक्सपेरिमेंटने त्याने काही गोष्टी प्रूव्ह केल्या होत्या. ओके. त्याने काय प्रूव्ह केलं, तर हा जो छोटा पार्टिकल आहे ना, जो इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे, तो नुसता एक कण नाही आहे, एक नुसता पार्टिकल नाही आहे, त्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. म्हणजे हे जे थॉम्सन त्याच्या आत पण घुसलं. एकतर पहिली गोष्ट, ॲटमला कोणीही बघितलेलं नाही आहे. कसा दिसतो या फक्त इमॅजिनरी कन्सेप्ट आहेत ज्या एक्सपेरिमेंटने केलेल्या आहेत की असं असावं. ओके. कुणीही बघितलेलं नाही आहे. ओके. हां, बघा, जे थॉम्सनने इलेक्ट्रॉन प्रूव्ह केला की ॲटमच्या आतमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. तो काय करतो, कुठे असतो, हे त्याला माहीत नव्हतं. आज आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन कुठे आहे, पुढे सांगतो तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर आला अर्नेस्ट रुदरफोर्ड, त्याच्यानंतर नील्स बोहर, हे 2 सायंटिस्ट आले. त्याच्यानंतर त्याने पुढे अजून आपल्या थेअऱ्या एक्सप्लेन केल्या की याच्यामध्ये अजून काय काय असायला हवं. ओके. त्याच्यानंतर जाऊन ॲटॉमिक स्ट्रक्चर, आज जे तुमच्या 9वी 10वी 11वीच्या पुस्तकात आहे की मध्ये न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन असे गावभर उणगत असतात. ओके. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉनवर चार्जच नसतो, कुठला न्यूट्रल असतो, आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, जो न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरत असतो. हे सगळं यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. तुमचा शर्ट, केस, हे सगळं ॲटमपासून बनलेलं आहे. जगातली एकही गोष्ट अशी नाही जी ॲटमपासून बनलेली आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस, या सगळ्यामध्ये ॲटम आहे. आणि समजा एक तुम्ही घेतलात, समजा कार्बन घेतलात, कार्बनचा छोटा तुकडा घेतलात. ओके. तर त्याच्यामध्ये त्या कार्बनच्या तुकड्यामध्ये काय असणार आहे, कार्बनचे पार्टिकल असणार आहेत, कार्बनच्या ॲटम असणार आहेत, आणि एका एलिमेंटमध्ये आयडेंटिकल ॲटम असतात. असं नाही की एक ॲटम छोटा, एक ॲटम मोठा, एक मोठा, सेमच असणार, साईज पण सेम असणार, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहेत ते सुद्धा सगळे सेम असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर पहिलं मॉडेल ठेवलं. आता ही पुढची स्टोरी सांगितली, पण पहिल्यांदा जेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर मांडलेलं ना, तो होता थॉम्सन. अतिशय कॉमेडी स्ट्रक्चर होतं. किती 5 मिनिटाचे व्हिडिओ झाले. ओके. अतिशय कॉमेडी स्ट्रक्चर होतं. जर तुम्हाला सांगितलं ना त्या थॉम्सनने काय इमॅजिन केलं होतं की ॲटम कसा असावा, कसा असावा, तर त्याने काय इमॅजिन केलं माहिती आहे? ॲटम सर्कल आहे, एक स्पियर शेप आहे, 3D स्पियर. इमॅजिन करा, बॉल आहे खेळण्याचा, तसा ॲटम आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आज आपल्याला माहिती नक्की कुठे आहेत, पण त्याचं इमॅजिनेशन होतं, फर्स्ट इमॅजिनेशन होतं त्याचं, की हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असे स्पियरवरती असे विखुरलेले आहेत सगळ्या बाजूने. ओके. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. त्याला काय ताळमेळ नव्हता, आणि त्या मॉडेलला त्याने नाव दिलं होतं प्लम पुडिंग मॉडेल.
प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे केक, क्रिसमसचा केकवर काय असतं, केक असतं आणि वरती किसमिस वगैरे टाकतो आपण, काजूच्या बिया टाकतो, चिरीमिरी बरंच काय काय टाकतो, ते जसं पसरलेलं असतं तसं हे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे स्पिअरवरती विखुरलेले असतात. हे मॉडेल होतं थॉम्सनचं. ओके, बरं लोक म्हटले ठीक आहे थॉम्सन तुझं बरोबर असावं कदाचित, त्याने पण बघितलेलं नाही आम्ही पण बघितलेलं नाही, लोकांना वाटलं असेल असंच मॉडेल कदाचित, आपल्याला काय घंटा दिसतं याच्यातलं काहीच समजत नाही. पण हे खरोखरच आहे का असंच, हे प्रूव्ह करण्यासाठी नेक्स्ट सायंटिस्ट आला. 2 सायंटिस्ट होते, जीजर अँड मार्टसन. तुमच्या बुकमध्ये 324 पेजवर बघा. जीजर अँड मार्टसन यांनी एक्सपेरिमेंट केला. ॲक्च्युली त्यांना प्रूव्ह करायचं होतं की जे थॉम्सनने मॉडेल बनवलेलं आहे ते करेक्ट आहे, पण झालं उलटच. ओके, जीजर अँड मार्टसनने काय एक्सपेरिमेंट केला बघा, अतिशय जबरदस्त एक्सपेरिमेंट केला होता. त्याने काय केलं होतं, एक लीड बॉक्स होता, त्याच्यामध्ये एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ठेवला की ज्याच्यातून रेज बाहेर पडतील. त्या रेज कुठल्या असणार आहेत, अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचा पार्टिकल. ते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचून बघा अल्फा पार्टिकल म्हणजे काय आहे ते. ओके, नंतर काय केलं त्याने, पुढे ठेवली एक गोल्ड फॉईल, अतिशय थिन एकदम पातळ गोल्ड फॉईल ठेवली. का, जेवढी पातळ असेल तेवढी त्याच्यातून रेज आरपार होऊ शकतील. ही टेक अ गोल्ड फॉईल. ओके, ही केप्ट दॅट गोल्ड फॉईल बिटवीन, कशामध्ये ठेवली, त्याच्या पाठी बघा जी ही लेअर दिसते, असा कर्व पार्ट दिसतोय, हा इल्युमिनेटिंग पार्ट आहे, फ्ल्युरिसंट इल्युमिनेटिंग पार्ट आहे. आता याचा अर्थ काय, आता बघा ह्या गोल्ड फॉईलमधून अल्फा पार्टिकल एंटर होणार. ओके, अल्फा पार्टिकल एंटर होणार आणि ते जाणार पलीकडे, कुठल्या गोल्ड फॉईलच्या पलीकडे जाणार. पलीकडे गेलेले तुम्हाला कळणार कसे, अल्फा पार्टिकल आपल्याला थोडी दिसतात, अल्फा पार्टिकल आपल्याला दिसत नाहीत. ओके, पण त्या रेज एक्झिस्ट असतात. मग ते दिसण्यासाठी पार्टी फ्लोरोसेंट फिल्म लावतात की ज्याच्यावर ती अल्फा पार्टिकल जाऊन आपटला की असा ब्राईट स्पॉट दिसतो, टुंग 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 टुंग, आणि नक्की कुठे गेलाय तो कळतो. हा एक्सपेरिमेंट केला, सगळं झालं, आणि काय आश्चर्याची गोष्ट, जेवढे अल्फा पार्टिकल पाठवले होते त्यातले 90% अल्फा पार्टिकल हे स्ट्रेट गेले त्या गोल्ड फॉईलमधून आरपार सरळ जाऊन आपटले. 90%. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की फक्त 0.14% म्हणजे फक्त 0.1% अल्फा पार्टिकल हे छोट्याशा अँगलमध्ये मूव्ह झाले, ते पण 1 डिग्रीपर्यंत. ओके, 8000 पार्टिकल जे पाठवले, झुक 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 जे अल्फा पार्टिकल निघत होते, 8000 पार्टिकल मधला फक्त एक पार्टिकलने फक्त 90 डिग्रीमध्ये शिफ्ट झाला, बाकी सगळे सरळ गेले. आणि त्याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो पार्टिकल, मला वाटते 20 ते 25 हजार पार्टिकल पास केले, त्यातला एक पार्टिकल आपटून परत आला, रिटर्न आला. आता तुम्ही म्हणाल एक्सपेरिमेंट काय एवढं प्रूव्ह होतं. थॉम्सनने काय सांगितलं, थॉम्सनने सांगितलेलं पॉझिटिव्ह पार्टिकल हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. जर पॉझिटिव्ह पार्टिकल जर डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर हे अल्फा पार्टिकल ज्याने पाठवलेत, कोणी जीजर अँड मार्टसनने हे अल्फा पार्टिकल ज्याने पाठवले होते ते पण पॉझिटिव्ह, ॲटममध्ये पण पॉझिटिव्ह, समजा ॲटममध्ये पण पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह रिफिल व्हायला पाहिजे. जर पॉझिटिव्ह रिफिल व्हायला पाहिजेत तर बहुतेकसे पार्टिकलने आपली डायरेक्शन चेंज करायला पाहिजे होती, एक इकडं. पण इथे तर आश्चर्याची गोष्ट, सरळ जात होते सगळे 90%. याचा अर्थ काहीतरी चुकीचं आहे थॉम्सन मॉडेलमध्ये, काहीतरी चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, एवढे सगळे पार्टिकल जर आरपार जात होते, याचा अर्थ 100% ॲटम हा बहुतेक एम्प्टी असावा, म्हणजे मोस्ट ऑफ द एम्प्टी असावा. आणि आज पण आपल्याला माहिती आहे ॲटमचा जे हा न्यूक्लियस आहे छोटा, त्याच्या भोवती असे ऑर्बिट आणि इलेक्ट्रॉन फिरतात, त्याच्यामधला जो गॅप आहे ना, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, या ऑर्बिटमधला जो गॅप आहे तो तर एम्प्टीच आहे. बरं, म्हणून तिथून रेज पास होत होते. आणि जो 20 ते 22 हजारामधला जो एक अल्फा पार्टिकल जो रिटर्न आला, याचा अर्थ तो न्यूक्लियसला धडकून आपटून आलेला असावा. याचा अर्थ ॲटमचं जे वजन आहे, समजा ॲटमचं वजन 2 किलो असेल, एवढं नसतं, ॲटमचं वजन समजा 2 किलो असेल, तर त्यातलं 99.90% हे न्यूक्लियसमध्ये सेंटरला आहे. याचा अर्थ ॲटमचं मास सगळं सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि ॲटम हा केवढा छोटा आहे माहिती आहे तुम्हाला. हे बघा तुमच्या बुकमध्ये काही फॅक्ट्स दिलेले आहेत, पेज नंबर 324 सेकंड पॅरेग्राफमध्ये बघा. ओके, ॲटमच्या जो आतमध्ये जो न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस छोटा, त्याचा रेडियस ॲटमच्या साईजपेक्षा
1,00,000 टाइम्सने छोटा आहे, 1,00,000 पटीने छोटा आहे. ओके, 99% हा एम्प्टी आहे, पॉझिटिव्ह सेंटरला आहे. ओके, आता हे सगळं एक्सपेरिमेंट झाला, मग रुदरफोर्डने आपलं स्वतःचं मॉडेल बनवलं. ॲक्च्युली एक्सपेरिमेंट केला जीजर मॅटसनने, पण मॉडेल बनवलं त्या दोघांनी फक्त एक्सपेरिमेंट बनवला आणि गेले निघून. पण रुदरफोर्डने त्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशनचा यूज केला आणि कन्क्लुजन काढलं आणि त्याने स्वतःचं स्ट्रक्चर बनवलं. ते काय हे स्वतःचं स्ट्रक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण तिथून खरी थेअरी स्टार्ट होते, ज्याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला एक्झामला पडू शकतात. ती थेअरी आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, पुन्हा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲटमची काळजी घ्या. ॲटम म्हणजे पार्टिकल, त्यांचा स्टडी करा तुम्ही. ओके, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पूर्ण जी व्हिडिओ सिरीज आहे ते इंटरेस्टिंग होणार आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.